नमस्कार शिक्षक मित्रांनो, मी योगेश बोबडे OLS एज्युकेशन बाय इग्नाइट अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सर्वांचं स्वागत करतो. शिक्षक मित्रांनो, आज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद यांनी त्यांच्या वेबसाईटवरती टेट ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका अपलोड केली आहे. त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये चर्चा करणार. सोबतच IBPS द्वारे जी आपली परीक्षा घेतली जाणार आहे त्याचा एक लाईव्ह डेमो देखील आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सर्वप्रथम बघूया मित्रांनो माहिती पुस्तिका आणि त्यामधील काही ठळक महत्त्वाचे मुद्दे. तर ही वेबसाईट आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद म्हणजेच MSCE पुणे यांची. या वेबसाईटवरती तुम्ही डाव्या बाजूला बघत असाल एक सेपरेट सेक्शन आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी टेट 2022. यावरती आपण क्लिक केल्यावरती आतापर्यंत टेट संदर्भात ज्या ज्या गोष्टी अपलोड झाल्या आहेत त्या तुम्हाला दिसतील आणि सर्वात शेवटीला तुम्ही बघाल की ऑनलाईन परीक्षा माहिती पुस्तिका दोन्ही भाषेमध्येही अपलोड करण्यात आलेली आहे, मराठी आणि इंग्रजी. तर ही पुस्तिका सर्व परीक्षार्थ्यांनी वाचावी आणि त्या संदर्भातचे तुमचे डाउट्स जे असतील ते क्लिअर करावे असं परीक्षा परिषद आपल्याला सुचवते. तर आपल्याला ज्या भाषेमध्ये पूर्ण समजेल त्या भाषेमध्ये ती वाचून घ्यावी. जनरली आपण बघतोय समजा मराठी, तर मराठीमध्ये अशा प्रकारे आपल्या समोर ती ओपन होईल. तर आता बघूया मित्रांनो आपण या माहिती पुस्तिकेतील काही महत्त्वाचे ठळक मुद्दे. सर्वात महत्त्वाचा पहिला मुद्दा मित्रांनो, परीक्षा पद्धतीमध्ये कुठलाही बदल झालेला नाही. म्हणजेच जे काही आपल्याला विषयानुसार गुणांचं जे काही वेटेज होतं ते जशास तसं ठेवण्यात आलेलं आहे. अभियोग्यता 120 प्रश्न 120 गुण, यानंतर बुद्धिमत्ता 80 प्रश्न 80 गुण. बरं, 2 तासामध्ये आपल्याला हे 200 प्रश्न सोडवायचेच म्हणजे 120 मिनिटं हा आपल्याला एकूण कालावधी मिळणार आहे, ॲज इट इज पाठीमागच्या प्रश्नपत्रिकेसारखं. हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे, कृपया लक्षात घ्या. परीक्षेचे स्वरूप सर्वग्राही असेल, प्रश्नपत्रिकेत कोणतेही विभाग उपविभाग असणार नाही. म्हणजेच मित्रांनो, टेट 2017चा जसा पेपर होता तसाच पेपर असणार आहे. 200 प्रश्न एकत्रितरित्या आपल्याला दिलेले असतील, कुठलाही त्यामध्ये सेक्शन नसेल, विभाग नसेल. यानंतर यामध्ये आपण खाली जर बघतोय तर कालावधी संदर्भात माहिती आहे. सोबतच आपण जो फॉर्म भरलेला आहे, जे ऍप्लिकेशन केलेलं आहे त्यामध्ये आपण ज्या भाषेचा उल्लेख केला असेल त्या भाषेमध्ये आपल्याला प्रश्न दिसतील, हे या ठिकाणी नमूद केलेलं आहे. पुढे माहिती दिलेली मित्रांनो अत्यंत महत्त्वाची, उमेदवाराने दर्शविलेल्या चुकीच्या उत्तरासाठी नकारात्मक गुणांकन केले जाणार नाही. म्हणजेच मित्रांनो आपल्याला नेगेटिव्ह मार्किंग असणार नाही. म्हणून तर मी म्हणतोय पूर्णपणे 2017च्या पॅटर्ननुसार आधारित आहे. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा, हा देखील बऱ्याच विद्यार्थ्यांनी मला विचारला होता की सर IBPS 5 त्या ठिकाणी ऑप्शन असू शकतात का? तर बिलकुल नाही, 4 पर्याय आपल्याला असणार आहे. ह्या ठिकाणी क्लिअर होतं बघा. सर्व प्रश्नांना बहुपर्याय असतील. प्रश्नासाठीच्या 4 उत्तरापैकी फक्त एकच अचूक उत्तर असेल. म्हणजे हे देखील क्लिअर होतं की ऑप्शन किती असणार आहे आपल्याला 4, नेगेटिव्ह मार्किंग नसतील. यानंतर मित्रांनो आपल्याला खाली सांगितलेलं आहे की आपल्याला एक सॅम्पल क्वेश्चन पेपर त्यांनी त्या खाली दिलेला आहे. तर ही प्रश्नपत्रिका तुम्ही ऑलरेडी बघितलेली असेल, ही माहिती पुस्तिका तुमच्यापर्यंत पोहोचलीच असेल. नसेल पोहोचली तर आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ती अपलोडेड आहे, तुम्ही बघू शकता. मग इथे तुम्हाला सॅम्पल क्वेश्चन पेपर दिलेला आहे, यावरती एक नजर फिरून घ्या. प्रश्न अशा स्वरूपाचे असतील, हेच असतील असं नाही, अशा स्वरूपाचे असतील. एक डेमो टाईप त्यांनी दिलेला आहे. आणि जस्ट या प्रश्नपत्रिकेच्या खाली शेवटीला आपल्याला दिलंय ऑनलाईन परीक्षेच्या स्वरूपाबद्दलचे तपशील. ऑनलाईन पेपर बद्दल जी काही इन्फॉर्मेशन आहे ती सर्व या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे. संगणकावर परीक्षा होईल, ड्युअल लँग्वेज मध्ये असेल, म्हणजे ज्यांनी मराठी भाषा चूज केली त्यांना मराठी आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न दिसतील. आणि ज्यांनी उर्दू ही भाषा निवडलेली आहे त्यांना उर्दू आणि इंग्रजी या दोन्ही भाषेमध्ये प्रश्न दिसतील. यानंतर पुढे आपल्याला सांगितलेलं आहे की माऊस क्लिक करायचा आहे. हा मुद्दा देखील लक्षात घ्या. ज्यांनी IBPS चे पेपर दिलेत किंवा ऑनलाईन पेपर दिले त्यांना माहीत आहे कीबोर्डचा वापर करायचा नसतो. जो काही पर्याय आहे तो आपल्याला माऊसने त्या पर्यायावरती क्लिक करायचे असते. त्या संदर्भात मी डेमो टेस्ट मध्ये तुम्हाला क्लिअर करतोच. यानंतर पुढे तुम्हाला सांगितलेली माहिती की उत्तरावरती क्लिक केल्यावरती तुम्हाला सेव्ह अँड नेक्स्ट वर किंवा मार्क फॉर यू और नेक्स्ट वर क्लिक करूनच पुढे जायचं आहे. या दोघांपैकी एक जर केलं तरच ते उत्तर ग्राह्य धरलं जातं. पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा तुम्ही उत्तर टिक करता तेव्हा सेव्ह अँड नेक्स्ट किंवा मार्क फॉर यू अँड नेक्स्ट यावरती क्लिक केल्यावरच ते उत्तर ग्राह्य धरलं जाईल. मी डेमो देखील देतो. यानंतर पुढे तुम्हाला
प्रत्येक याच्या संदर्भात माहिती दिलेली आहे. जर तुम्हाला अशा प्रकारचा सिम्बॉल दिसून येतोय म्हणजे तो प्रश्न तुम्ही अजून वाचलेलाच नाही, त्या प्रश्नापर्यंत तुम्ही अजून पोहोचलेले नाही. रेड मध्ये तुम्हाला जर दिसून येतोय रेड कलर, याचा अर्थ तुम्ही तो प्रश्न वाचला पण तुम्ही त्याचे उत्तर नमूद केले नाही, उत्तर त्याचे तुम्ही टिक केलेले नाही. ग्रीन कलर जर तुम्हाला दिसतोय एखाद्या प्रश्न क्रमांकाभोवती, याचा अर्थ होतो की तुम्ही त्या प्रश्नाचे उत्तर दर्शविलेले आहे. त्यानंतर तुम्हाला जर जांभळा कलर दिसत असेल तर तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर दर्शविलेले नाही, परंतु तुम्ही हा प्रश्न नंतर सोडू इच्छिता असा त्याचा अर्थ होतो. आणि त्यानंतर जर जांभळ्या कलर मध्ये तुम्हाला असा एक ग्रीन सिम्बॉल दिसत असेल छोटासा, याचा अर्थ होतो तुम्ही उत्तर दर्शविले मात्र तुम्ही याला पुन्हा पडताळणी करू इच्छिता, म्हणजे तुम्हाला काही करेक्शन करायचं असेल तर ते करू इच्छिता. यानंतर मित्रांनो तुम्हाला असं सांगितलेलं आहे की जे 200 प्रश्न आहेत त्यापैकी तुम्ही कोणत्याही प्रश्नावरती केव्हाही जाऊ शकता. म्हणजे असं नाही की चला 1 नंबर 2 नंबर 3 नंबर, तुम्ही रॅन्डम 30 नंबर 70 नंबर 72 कुठेही जाऊ शकता, पण शक्यतो असं कोणी करत नाही. पुढचं जर आपण बघतोय मित्रांनो, सुरक्षित केलेले प्रश्न किंवा उत्तर दर्शविल्यानंतर पडताळणीसाठी खून केलेले प्रश्नच केवळ मूल्यांकनासाठी विचारण्यात घेतले जातील. हाच मुद्दा जो मी तुम्हाला इथं क्लिअर केला. पुढे जर आपण बघतोय मित्रांनो तर 120 मिनिटं संपल्यानंतर एकही प्रश्न सोडवता येणार नाही. ऑनलाईन टेस्ट असल्यामुळे ती ऑटो सबमिट होते. असं नाही की चला पेपर गोळा करेपर्यंत आपण 1-2 गोल करू, असं नाही. ऑटो सबमिट होते, टाइम संपला, विषय तिथे संपला, बरोबर सर्वांना 120 मिनिटं. जर तुम्ही ती सबमिट केली नाही तर ऑटो सबमिट देखील होते, त्याबद्दल काळजी करायची नाही. त्यानंतर तुम्हाला खाली सर्वसामान्य सूचना दिलेली आहे बघा. आणि तत्पूर्वी मी जसं तुम्हाला बोललो की कीबोर्डची कोणतीही की तुम्हाला क्लिक करायची नाही, तुम्हाला यूज करायचा मित्रांनो फक्त आणि फक्त माऊस, कीबोर्डचा वापर करायचा नाही सांगितलंय, कारण त्यामुळे परीक्षाच बंद होईल. हे फार महत्वाचं आहे, माऊसचाच फक्त वापर करायचा आहे. यानंतर सर्वसामान्य सूचना म्हणजे जनरल इन्स्ट्रक्शन आहे की तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट असेल किंवा तुमचे जे इतर डॉक्युमेंट असतील, ओळखपत्र असेल, हे सगळं तुम्हाला सोबत ठेवायचं आहे आणि ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा मित्रांनो. हॉल तिकीट तर आहे सोबत, ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत ठेवा. त्यानंतर त्यांच्या काही झेरॉक्स प्रती असतील तर त्या देखील सोबत ठेवा. ओरिजिनलचा जर फक्त झेरॉक्स असेल तर तुम्हाला तिथे अडचण निर्माण होऊ शकते. यानंतर बघा जनरल इन्स्ट्रक्शन आहे इतर परीक्षे संदर्भातच, आणि बायोमेट्रिक डाटा संदर्भात तुम्हाला एक महत्वाची या ठिकाणी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. म्हणजेच तुमची तिथं बायोमेट्रिक अटेंडन्स असेल, म्हणजे तुम्हाला अंगठा तिथं द्यावा लागणार आहे बायोमेट्रिकद्वारे. म्हणून तिथं सांगितलंय की तुमच्या अंगठ्यावर शाई, मेहंदी, रंग अशा प्रकारे काही गोष्टी असतील तर त्या व्यवस्थित आदल्या दिवशी किंवा त्याच्या अगोदरच व्यवस्थित पुसून घ्या, म्हणजे तुमचा ठसा योग्यरित्या उमटून येईल, तांत्रिक अडचण येणार नाही. जर यदा कदाचित जर तुमच्या त्याच अंगठ्याला किंवा दोन्ही अंगठ्याला जर काही जखम किंवा मार लागला असेल तर तुम्हाला तिथे अगोदर जाऊन त्या परीक्षा केंद्रावर संबंधित अधिकाऱ्यास ती गोष्ट तुम्हाला कळवावी लागेल. यामुळे मित्रांनो जर आपण अशा प्रकारच्या एखाद्या कॅटेगरीमध्ये येतोय, जर आपल्या अंगठ्याला किंवा इतर बोटाला जखम झालेली आहे तर अगोदर जा आणि तिथल्या संबंधित अधिकाऱ्याला भेटून घ्या, सर अशी गोष्ट झालेली आहे, तर त्याच्यावरती ते तुम्हाला काही पर्याय सुचवू शकतात. यानंतर बघा मुद्द्याचे पालन करण्यास असमर्थ ठरलेल्याला परीक्षेत बसू दिले जाणार नाही. मे बी तुमची बायोमेट्रिक जर मॅच होत नसेल तर तिथे तुम्हाला परीक्षेत बसू दिलं जाणार नाही. या गोष्टी क्लिअर करा. जनरली असं होणार नाही, पण अशा प्रकारे काही गोष्टी असतील तर त्या होऊ शकतात, तर त्या संबंधात एक काळजी घ्या. पुढे मित्रांनो तुम्हाला सांगितलेलं आहे की जर नावामध्ये तुमचा काही बदल असेल, बघा नावामध्ये काही बदल असेल तर त्या संदर्भातचं डॉक्युमेंट तुम्हाला सोबत बाळगायचं आहे. इथं दिले बघा, ज्या उमेदवारांनी आपल्या नावात बदल केला असेल, महिला वर्गाचा हा महत्वाचा मुद्दा आहे, तर नावामध्ये बदल केला असेल अशा उमेदवारांनी राजपत्रित अधिसूचना, विवाह प्रमाणपत्र, शपथपत्र उपस्थित केले तरच त्यांना परीक्षेत बसण्यास अनुमती देण्यात येईल. म्हणजे तुम्हाला या तिघांपैकी एखादं डॉक्युमेंट तुमच्या सोबत असणं गरजेचं आहे, ज्यामुळे तुमच्या नावात बदल झालाय त्याचं काहीतरी प्रूफ असणं गरजेचं आहे. यानंतर मित्रांनो दुसरा तुमचा एक जनरल मुद्दा असतो की सर पेन सोबत घेऊन जाऊ का, त्यानंतर काही रफ पेपर सोबत घेऊन जाऊ का. बघा यांनीच तर तुम्हाला मेन्शन केलं की पेन तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता, आणि पेन शक्यतो असावा मित्रांनो बॉल पेन, जेल पेन नसावा. त्यातही त्यांनी सांगितलंय तुम्ही स्वतःचे वैयक्तिक इंक स्टॅम्प पॅड देखील घेऊन जाऊ शकता, पण त्याची काही गरज पडणार नाही.
त्यानंतर कागद तुम्हाला दिला जातो, कच्चे कामासाठी कागद तुम्हाला दिला जातो. मी पाठीमागे लेक्चरमध्ये बोललो होतो, रफ काम करण्यासाठी आपल्याला कागद प्रोव्हाइड केला जातो. किंबहुना काही केंद्रावरती आपल्याला पेनही दिला जातो, परंतु पेन आपण स्वतःचा ठेवला तर कधीही उत्तम. तर पेन आपण सोबत ठेवू शकता. सोबत एक बॉल पॉइंट पेन आणावे याचा देखील त्यांनी उल्लेख या ठिकाणी केलेला आहे. यानंतर मित्रांनो, हा एक मुद्दा महत्वाचा आहे. एक परीक्षार्थी केवळ एकदाच परीक्षा देऊ शकतो. म्हणजे झालं काय बघा, फॉर्म भरताना आपल्याकडून काही चुका झाल्या म्हणून आपण पुन्हा पुन्हा फॉर्म भरलेले आहेत. मे बी काही व्यक्तींनी 3 वेळा फॉर्म भरलेले आहेत. तर असं होऊ शकतं की तुमचे 3 हॉल तिकीट आले. मग त्यावेळी आपल्याला आपला शेवटचा जो काही ऍप्लिकेशन आयडी असेल, जो काही नंबर असेल, त्या नंबरचं हॉल तिकीट बघायचं आणि तोच पेपर द्यायचा. इतर पेपरकडे आपल्याला दुर्लक्ष करायचं आहे. हा मुद्दा देखील तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. यानंतर मित्रांनो, या माहिती पुस्तिकेमध्ये एवढीच माहिती आहे. सोशल डिस्टन्सिंगचं काहीतरी खाली तुम्हाला इतर माहिती दिलेली आहे. आता मित्रांनो, अत्यंत महत्वाचा मुद्दा म्हणजे जेव्हा तुम्ही त्या परीक्षा केंद्रावरती जाणार आणि तुम्ही एका सिस्टीमवरती बसणार, सिस्टीमवरती म्हणजे एका कम्प्युटर पीसी वगैरे जे काय असेल तिथं तुम्ही असणार, तेव्हा तुम्हाला कशा प्रकारचा इंटरफेस दिसेल, कोणते ऑप्शन दिसेल. कागदोपत्री हे तुम्ही वाचताल, किंबहुना हे सगळ्यांनी तुम्ही वाचलंच असेल, परंतु ऍक्च्युअल ते कसं आहे तेच मी तुम्हाला आता लगेच एका डेमो टेस्टद्वारे समजावणार आहे. हे डेमो टेस्ट तुम्ही स्वतः देखील देऊ शकता. मित्रांनो, गुगलवरती जनरली तुम्ही IBPS असं सर्च केलं, तुम्हाला पहिलीच वेबसाईट ओपन होईल IBPS.in, ऑफिशियल वेबसाईट आहे. हा देखील प्रश्न काही विद्यार्थ्यांनी विचारला होता की सर IBPSचा लॉंग फॉर्म काय आहे, पूर्ण रूप काय आहे. त्याची डिटेल देखील तुम्हाला इथं आहे. जास्त डिटेलमध्ये जाण्याची गरज नाही आपल्याला. आपण बघूया मॉक टेस्ट. वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्हाला मॉक टेस्ट नावाचे लगेच ऑप्शन या ठिकाणी दिसेल. यावरती क्लिक करायचंय. मॉक टेस्ट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन यावरती क्लिक करायचं. ॲज इट इज मित्रांनो, सेम युजर इंटरफेस असतो. तुम्ही ज्या सिस्टीमवरती अटेंडन्स, बायोमेट्रिक अटेंडन्स आणि सोबत अटेंडन्सच्या वेळेस तुमचा एक फोटो घेतला जातो, तिथं कॅमेऱ्याने तुमचा एक फोटो घेतला जातो. तर ते झाल्यानंतर, तुमची अटेंडन्स झाल्यानंतर तुम्ही ज्या सिस्टीमवरती बसता त्या सिस्टीमवरती तुम्हाला सेम इंटरफेस दिसेल. इथं तुम्हाला तुमचं नाव दिसेल, त्यानंतर तुमचा काही तो प्रवेश क्रमांक असेल, तो आयडी दिसेल, सिस्टीमचं नाव वगैरे सगळ्या गोष्टी दिसतील. मग आता इथं युजर आयडी आणि पासवर्ड या गोष्टी फिलअप झाल्यानंतर तुम्हाला साइन इन वरती क्लिक करायचंय. साइन इन वरती क्लिक झाल्यानंतर तुम्हाला जनरल इन्स्ट्रक्शन असतील, ज्या ऑलरेडी आपण माहिती पुस्तिकेमध्ये बघितल्या होत्या. या इन्स्ट्रक्शन तुम्हाला पाहिजे त्या भाषेमध्ये तुम्ही वाचू शकता. इथे जर डेमो मध्ये दिलंय की इंग्लिश आणि हिंदी या दोन्ही भाषेमध्ये त्या दिसतील. माझ्या मते आपल्या टेटच्या पेपरला मराठी हे देखील ऑप्शन इथं अवेलेबल राहील. मग तुम्ही त्या इन्स्ट्रक्शन जनरली पुन्हा एकदा वाचून घ्या, कारण आपल्याकडे वेळ असणार आहे. तेच गोष्टी तिथं सांगितल्या आहेत. कलर कोड संदर्भात थोडक्यात माहिती आहे. यानंतर मित्रांनो, या गोष्टी तुम्ही सगळ्या वाचल्यानंतर नेक्स्ट वरती तुम्हाला क्लिक करायचंय. आता ही स्लाइड बघा. हे पेज जेव्हा तुमच्यावरती ओपन होतं, या पेजवरती तुम्हाला दोनच गोष्टी करायच्या आहेत. एक तर म्हणजे तुम्हाला चूज युअर डिफॉल्ट लँग्वेज, म्हणजे तुम्हाला प्रश्न हे कोणत्या भाषेमध्ये अपेक्षित आहेत. डिफॉल्ट लँग्वेज, डिफॉल्ट समजतंय तुम्हाला, म्हणजे समजा मी जर इंग्लिश केलं तर मला कुठलाही प्रश्न सर्वप्रथम इंग्रजी भाषेमध्ये दिसेल. मग असं नाही की मराठीमध्ये दिसणार नाही, मला त्या प्रश्नामध्ये पण भाषा चेंज करण्याचा पर्याय मिळतो. पण जनरली इथे आपल्याला मराठी ही भाषा चूज करावी लागेल, बरोबर की नाही. जर कोणी इंग्लिश मीडियम असेल प्युअर तर ते इंग्लिश ही भाषा देखील चूज करू शकतात. इंग्लिश भाषा निवडून झाल्यानंतर बघा, हा चेक बॉक्स आहे. आपली जी टेस्ट सिरीज आहे टेटसाठी OLS एज्युकेशनची, अगदी सेम युजर इंटरफेस आहे त्यामध्ये देखील. मग हा चेकबॉक्स तुम्हाला काय सांगतो, मी सर्व इन्फॉर्मेशन व्यवस्थित वाचली आहे, मी ज्या सिस्टीम वरती परीक्षा देतोय ही सिस्टीम प्रॉपरली वर्किंग आहे, इथे कुठे स्क्रीनवरती ब्लिंक होत नाहीये किंवा स्क्रीन बंद चालू होत नाहीये किंवा इतर काही अडचणी असतील टेक्निकल, काही नाही, एकदम प्रॉपर वर्किंग आहे असा याचा अर्थ होतो. आणि तुम्ही हा चेकबॉक्स क्लिक केल्यावरती सबमिट, आय एम रेडी टू बिगिन, ही झाली मित्रांनो तुमची टेस्ट सुरू. मग इथे तुमचा टाइम तुम्हाला दिसणार आहे, जो टाइम असेल आपला 2 तासाचा, म्हणजे 1 तास 59 मिनिटं आणि लगेच सेकंद तुमचे कमी व्हायला सुरू होतील. अगदी सेकंदाचा खेळ आहे. यानंतर पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे. मी इंग्रजी भाषा चूज केल्यामुळे मला तो इंग्रजीमध्ये मिळाला. प्रश्नामध्ये देखील आपल्याला भाषा चेंज करण्याचा पर्याय मिळतो. व्ह्यू इन असं जे ऑप्शन असेल यामध्ये तुम्ही त्या प्रश्नाची भाषा बदलू शकता. आता इथे काय करतो मित्रांनो, हे 50 प्रश्न आपल्याला दिलेले आहे, पण एवढा वेळ आपल्याकडे नाही. मी तुम्हाला 10 प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने सोडून दाखवतो. म्हणजेच मी काय करतो, पहिले 3 प्रश्न याला ऑप्शन टिक करायचंय,
याचा बद्दल मी जर पूर्ण खात्रीशीर असेल, बघा तुम्ही देखील असंच करणार, मी पहिल्या पर्यायाबद्दल पूर्णपणे खात्रीशीर असेल तर सेव्ह अँड नेक्स्ट कडे जाणार. दुसरा प्रश्न माझ्या समोर असेल, या संदर्भात देखील मी पूर्णपणे खात्रीशीर असेल तर मी सेव्ह अँड नेक्स्ट वरती जाईल. यानंतर तिसरा प्रश्न आहे, यावरती मी ई असं ऑप्शन किंवा डी असं ऑप्शन टिक केलं, पण मी पूर्णपणे याच्याशी खात्रीशीर नाही, पूर्ण गॅरंटी नाहीये, मला जर वेळ मिळाला तर मला या प्रश्नाकडे वळायचंय. तर बघा इथं दिलंय तुम्हाला मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, यावरती क्लिक करायचं. यानंतर बघा पुढचा प्रश्न आहे, हा प्रश्न सरळ सरळ समजा मी स्किपच केला तर सेव्ह अँड नेक्स्ट म्हणजे प्रश्न मी वाचलाय पण त्याचं उत्तर दिलंच नाही असं म्हणूया. पुढे पुन्हा मी हा प्रश्न दिला, यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट, या प्रश्नाचं उत्तर देतो, यानंतर मार्क फॉर रिव्ह्यू करतो, या प्रश्नाचं उत्तर देतो, सेव्ह अँड नेक्स्ट. एखाद्या प्रश्नामध्ये बघा हा जो प्रश्न आहे, मी प्रश्न वाचत का नाहीये मित्रांनो, कारण आपल्याला फक्त परीक्षा द्यायची कशी ते समजून घ्यायचंय. बघा हा प्रश्न तुमच्या समोर आहे, समजा मी याचं फिजी असं उत्तर नमूद केलं, परंतु अगदी नमूद केल्या केल्याच मला समजतंय की मला याचं उत्तर बदलायचंय. तर बघा क्लिअर रिस्पॉन्स हा ऑप्शन तुम्हाला खाली आहे. क्लिअर रिस्पॉन्स केल्यावरती तुम्ही जो ऑप्शन तिथं टिक केलेला आहे तो निघून जातो आणि तुम्हाला पुन्हा उत्तर भरण्याची परमिशन मिळते. मग समजा तुम्ही करणार भूटान, जे काही असेल मित्रांनो. यानंतर समजा आपण पुन्हा सेव्ह अँड नेक्स्ट वरती जातोय, पुन्हा एक 15,000 करोड ऑप्शन घेतलं आणि मार्क फॉर रिव्ह्यू वर करूया आणि त्यानंतर इथे काय करूया, सेव्ह अँड नेक्स्ट. आता बघा तुम्हाला या बाजूला एक पूर्णपणे इंटरफेस दिसतो, हा सगळा इंटरफेस आहे, इथे तुम्हाला पूर्ण डिटेल आहे. महत्वाची डिटेल तुमच्या वेळेसंदर्भात तुम्हाला कायम दिसत राहते. टाइम मॅनेजमेंट व्यवस्थित ठेवायचंय, वेळेशीच आपली स्पर्धा आहे. आता याचा सगळ्याचा अर्थ समजून घ्या. 5 जे प्रश्न होते त्याला ग्रीन का दिसतंय, कारण मी त्यांना काय केलंय, सेव्ह अँड नेक्स्ट केलं होतं. काय केलं होतं, सेव्ह अँड नेक्स्ट. याचा अर्थ त्यांची उत्तरं मला खात्रीशीर होती, त्यांची मला पुन्हा बघण्याची गरज नाही. 3 जे प्रश्न आहेत ते मी आन्सर त्यांचं दिलेलं आहे, परंतु मला ते पुन्हा पडताळणीसाठी बघण्याची गरज भासू शकते. त्यानंतर 3 प्रश्न जे आहे त्यांची मी उत्तरच दिलेली नाही. रेडचा अर्थ काय होतो मित्रांनो, मी त्यांची उत्तर दिली, प्रश्न मी बघितला पण त्याची उत्तरं नमूद केली नाही. यानंतर हा एक सिम्बॉल राहिला मित्रांनो, मार्क फॉर रिव्ह्यू. समजा हा प्रश्न आहे, उत्तर तर मला माहित नाही पण थोडा वेळ जर मला मिळाला तर उत्तर येऊ शकतं. मग मी याला काय करतो, मार्क फॉर रिव्ह्यू अँड नेक्स्ट, म्हणजे कुठलंही उत्तर टिक न करता मार्क फॉर रिव्ह्यू और नेक्स्ट असं जर मी क्लिक करतोय तर ते या चार्ट मध्ये तुम्हाला दिसेल. मग आता मी तुम्हाला पुन्हा एकदा याचा व्यवस्थित अर्थ समजून सांगतो. बघा जे ग्रीन तुम्हाला दिसत आहे 1, 2, 5, 7 आणि 8 या क्रमांकाचे प्रश्न मला खात्रीशीर होते, ज्यांना मी सेव्ह अँड नेक्स्ट असं केलेलं आहे. यानंतर बघा जांभळा कलर आहे आणि त्यामध्ये पुन्हा हिरवा कलर आहे, म्हणजे प्रश्न क्रमांक 3, 6 आणि 9 हे जे 3 प्रश्न तुम्ही बघतायत त्याचा अर्थ तुम्हाला इथे दिला असतो की तुम्ही उत्तर नमूद केलेलं आहे परंतु तुम्हाला त्या संदर्भात खात्री नव्हती, म्हणून तुम्ही त्याच्याकडे पुन्हा वळू शकता वेळ मिळाला तर. यानंतर फक्त जर तुम्हाला जांभळा कलर दिसतोय जसं की प्रश्न क्रमांक 11 आणि 12, याचा अर्थ काय होतो की प्रश्न तुम्ही वाचला पण तुम्हाला तेव्हा कुठलंही उत्तर द्यायचं नव्हतं, त्या 4ही पर्यायापैकी कुठलंच उत्तर द्यायचं नव्हतं, त्याला तुम्हाला नंतर वेळ मिळाला तर त्याकडे यायचं होतं असं त्याचा अर्थ होतो. त्यानंतर जर आपण हे व्हाईट कलरचे बघतोय याचा अर्थ हे प्रश्न मी वाचलेलेच नाही, मी बघितलेलेच नाही. जसं की मी तुम्हाला सांगितलं की आपण पाहिजे त्या प्रश्नावरती जाऊ शकतो. मी डायरेक्ट 46 नंबरच्या प्रश्नावरती जाऊ शकतो, मी डायरेक्ट 41 नंबरच्या प्रश्नावरती जाऊ शकतो. ही गोष्ट आपल्याला शेवटीला करता येऊ शकते मे बी, म्हणजे कसं जे आपण मार्क फॉर रिव्ह्यू केलेले आहेत बघा 1, 2, 3 हा प्रश्न मी मार्क फॉर रिव्ह्यू केला तर मी त्यावरती जाईल. हा याचं उत्तर मी इनमे से कोई नाही असं केलं होतं, पण नंतर मला जाणवलं की याचं उत्तर हे डी असलं पाहिजे, मग मी डी हे चेंज करेल आणि मग सेव्ह अँड नेक्स्ट करेल. आता ते 3 नंबरचा प्रश्न बघा त्यामध्ये बदल झालेला आहे, आता रिव्ह्यूची गरज राहिली नाही. नंतर तुम्ही पुन्हा समजा 6 वरती गेले, 6 नंबरचा प्रश्न ओपन होईल, नाही फारुख अब्दुल्ला नव्हतं, याचं ऑप्शन होतं ओमर अब्दुल्ला. मग यानंतर याला तुम्ही जर सेव्ह अँड नेक्स्ट वरती गेले तर त्याचं देखील कलर त्या ठिकाणी चेंज होईल. अशा प्रकारचा युजर इंटरफेस तुम्हाला असणार आहे. माझी सगळ्यांना विनंती असेल मित्रांनो की आपल्याला जनरली लॅपटॉप असेल, पीसी असेल, जो काही आपल्याकडे अवेलेबल असेल किंवा नेट कॅफेवरती जाऊन आपण सर्वांनी या गोष्टी करून बघाव्यात एकदा. म्हणजेच काय करणार आपण सगळे, ही टेस्ट पूर्ण 50 प्रश्न झाल्यानंतर आपण सबमिट करू शकतो. 50 प्रश्न अजून झाले नाही त्यामुळे सबमिट करता येणार नाही, मी डायरेक्ट बंद करतो. तुम्हाला सांगतोय पुन्हा एकदा की आपण सगळ्यांनी नेट कॅफे किंवा आपल्याकडे पीसी लॅपटॉप जो काही असेल त्यावरती IBPS सर्च करून त्यामध्ये असणारी मॉक टेस्ट फॉर ऑनलाईन एक्झामिनेशन
कमीत कमी एकदा किंवा दोनदा देऊन बघा, त्या ठिकाणचे ऑप्शन्स तुम्हाला लक्षात येईल. ठीक आहे. मग यामधून आपल्याला आजच्या या सेशन मधून या माहिती याच्यामधून आपल्याला 2-3 गोष्टी समजतात. महत्वाची गोष्ट म्हणजे मित्रांनो 200 प्रश्न असणार आहेत आपल्याला. 120 गुण अभियोग्यता, 80 गुण बुद्धिमत्ता. प्रश्न हे पूर्णपणे मिश्र असणार आहे, कुठलंही सेक्शन असणार नाही, नेगेटिव्ह मार्किंग असणार नाही. यानंतर प्रत्येक प्रश्नाला 4 पर्याय हे दिलेले असतील. ही झाली परीक्षेसंदर्भातची माहिती. डेमो टेस्ट संदर्भात आपण आता माहिती दिली. ही माहिती पुस्तिका वेबसाईट वरती पण अवेलेबल आहे, आपल्या टेलिग्राम ग्रुपला देखील तुम्हाला मिळून जाईल. बरं, ही तर झाली एक डेमो टेस्ट, पण अशाच 20 डेमो टेस्ट OLS एज्युकेशन या ऍप वरती अवेलेबल आहेत. ऍपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला मिळून जाईल, किंवा खाली जे नंबर स्क्रोल आहेत यापैकी कुठल्याही नंबरवरती तुम्ही कॉल किंवा मेसेज करून माहिती त्या संदर्भात विचारू शकतात. अशाच या ज्या मॉक टेस्ट आहेत अशा स्वरूपाच्या 200 गुणांच्या 20 प्रश्नपत्रिका आपल्याकडे अवेलेबल आहेत, त्या तुम्ही परचेस करू शकता. धन्यवाद.